गावामध्ये शेतीसाठी पाणी नाही, आधुनिक सामग्री नाही, अनेक महिला इथे अशिक्षित आणि त्यात समाजाकडून सातत्यानं होणारी टीका, उपेक्षा आणि कुटुंबातील शंकांना रोज सामोरं जात प्रतिकूल अशा परिस्थितीत सुद्धा करवीर तालुक्यातील दुर्गम अशा चव्हाणवाडी या गावातील 13 महिलांच्या जिद्दी आणि चिकाटीची ही गोष्ट। हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि आपण पाहताय तरुण भारत। आज आपण आलोय चव्हाणवाडी इथं। चव्हाणवाडी हे डोंगराळ भागातील एक छोटंसं गाव आहे। या गावामध्ये आपण आलोय आणि तुम्ही पाहताय की आपण शेतात बसलोय आणि माझ्यासोबत अनेक महिला आहेत। तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिला आणि मी काय करते, तर या महिला गटशेती करतात आणि पहिल्यांदाच त्या एकत्रित येऊन गटशेतीचा एक प्रयत्न किंवा एक स्वतःसाठी काहीतरी चालू केले। आणि गटशेतीमध्ये का त्यांनी गटशेती केली किंवा त्याच्यासाठी उद्दिष्ट त्यांचं काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलोय। मॅडम, तुम्ही आता गटशेती करायला चालू केली, तर ते सुरुवात कशी झाली तुमची? उमेद अभियानमध्ये मी 2023 पासून काम करते। 2023, 24, 25 ला आपलं की एक फार्मर कप म्हणून स्कीम आली, म्हणजे आपल्या इथं फार्मर कप म्हणून एक स्कीम आली। मग उमेद अभियानाच्या सरांनी मी कृषी सखी म्हणून माझी नेमणूक झाली। उमेद अभियानाच्या सरांनी आपल्या लाड सरांनी ह्यांनी आपली आरती पाटील मॅडमांनी ह्यांनी आपली उमेद अभियानमधून आपली नावं पुढे दिलीत। मग ही स्कीम म्हणजे कुणाची होती? आमिर खान साहेब व किरणराव मॅडम यांची स्कीम होती। आपल्या करवीरमध्ये की एक अशी स्पर्धा झाली, फार्मर कप स्पर्धा कशी करायची ही स्पर्धा चालू झाली। मग मी या CRP आपल्या पूजा कामकर CRP होत्या। मग प्रत्येक गावाला मी कृषी सखी, मला 5 गावं दिलेली आहेत। मग त्या कृषी सखींना प्रत्येकीला एक एक गट करायला सांगितलेला होता। मग या पूजाताई खामकरे आपल्या CRP होत्या। मग त्या CRP म्हटल्या की आपण पण एक गट करूया। मी महिला गोळा केल्यात। तिने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने महिला तयार केल्या। महिलांना स्क्रीन दाखवलं, स्वतःचे पैसे खर्च करून महिलांना स्क्रीन दाखवलं। मग त्या महिलांना पण पटलं की आम्ही पण काहीतरी करायला पाहिजे। मग मी म्हटलो की उत्पन्न वाढ असलं की आपला तुमचा खर्च कमी होणार। मग या महिलांना त्या CRP ताईंनी एक स्क्रीनच आणला की भाड्याने स्क्रीन आणला, म्हणजे त्यांच्या इथं कसली उपलब्धता नाही, भाड्याने स्क्रीन आणला आणि तिने स्क्रीनवर महिलांना दावलं की गटशेती कशी करायची, एकत्र कसं यायचं, एकत्र येऊन काम कसं करायचं, एकमेकाची मने कशी जुळवायची, असं महिलांना एकत्र त्यांनी येऊन हे काम म्हणजे हे फार्मर कप स्पर्धेत उतरायला त्यांनी दाखवलं। मग हे करत असताना भीती असते की हे होऊ शकेल का, किंवा मी करू शकेन का, किंवा ह्या महिला एकत्र येऊन करू शकतील का, तर असं काही वाटलं का? भीती मनात होती का? ते भीती मनात होती, म्हणजे त्या CRPंनाच म्हणत माणसं, चव्हाणवाडीतील माणसं म्हणायची की तू पण फिरतीस, आता तिच्या मागणं त्या पण फिरू द्या असं म्हणायला लागली चव्हाणवाडीतली माणसं। मी पण घाणवडे होऊन मी पण वरती यायला लागलो की अगं बाई ही सारखी काय करायला येते वरती, अगं बाई ही सारखी काय करायला वरती येते, असं म्हणायला लागली। उलट समाजाच्या प्रत्येक टोमण्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी हातात घेतलाय नांगर आणि आपल्यातील जिद्दीची एकजूट दाखवण्यासाठी निवडलाय गटशेतीचा मार्ग। ना मोठी साधनं, ना भरपूर पाणी, ना कोणाचा आधार, तरीही फक्त जिद्द, एकजूट आणि मेहनतीच्या जोरावर या 13 महिला सेंद्रिय भातशेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी झटतायत। केवळ पावसाच्या पाण्यावर सेंद्रिय पद्धतीनं भातशेती करण्याचा त्यांचा निर्धार आहे। मग आम्ही दशपर्णी अर्क, मग मी त्यांना एक मीटिंग घेतलं, दशपर्णी अर्कची माहिती दिली। दशपर्णी अर्कची माहिती दिली, मग CRP ताईंनी सगळ्या महिला गोळा केल्या। त्यांनी एक संध्याकाळचं मीटिंग घेतलं आणि त्या म्हणाल्या की उद्या दशपर्णी अर्क हा करायचा डोंगरात जाऊन। मग आम्ही डोंगरात गेलो, 10 झाडांची पानं आणलीत, पपई म्हणा, निरगुंडी, घाणेरी, कडुलिंब, गोमित्र गोळा केलेलं महिलांना अगोदर CRP ताईंनी की माझं पहिलं मीटिंग झालं। मग महिलांना त्यांनी सांगितलं होतं की गोमित्र गोळा करून ठेवा, गाईचं शान गोळा करून ठेवा, घरच्या गाईचं म्हणजे खडक्या गाईचं शान गोळा करून ठेवा, असं त्यांनी अगोदरच मीटिंग घेऊन सांगितलेलं होतं। त्यांनी अगोदरच प्लॅन रचला होता की हे आम्ही करणारच आणि आम्ही करून दाखवणारच आणि तुमचा सपोर्ट आम्हाला पाहिजे। या आता मगाशी म्हणाल्या की CRPंचा मोठा वाटा आहे, तर CRP म्हणजे नेमकं काय आणि तुम्ही नेमकं काय काम करताय? नमस्कार, माझं नाव पूजा गोरख खामकर आहे। मी CRPचं काम करते। CRPमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानात मी काम करते।
त्याच्यातून आम्हाला समजलं की पाणी फाउंडेशनचं आमिर खान यांनी गट शेती करायचं, सेंद्रिय शेती हा विषय घेतला होता. त्याच्यात आम्हाला लाड सरांनी आमचे व्यवस्थापक प्रकाश लाड सर यांनी आणि आरती पाटील मॅडम यांनी आम्हाला माहिती दिली होती की तुम्ही गावातल्या महिला एकत्रित करा आणि त्यांना ही माहिती सगळी सांगा, त्यात कृषी सखींना बोलवा, असं सगळं सांगितलं. त्याच्यावर मी संध्याकाळच्या घरला आल्यानंतर एक मीटिंग घेतली की अशानं असं सरांनी सांगितले आणि आपण हे गटशेती करूया. त्यात एकंदरीत आम्हाला 16 महिला होत्या. 16 महिन्यातल्या आम्ही 13-14च राहिलो, 2 निघून गेल्या. त्यांच्या घरातली बोलायला आलीत की ह्यांच्यासोबत तुम्ही आता राहून तुम्ही पण खुळीवा, असं बोलायला की एक तर ती करते म्हणजे ती घरात त्यासनी म्हणजे घरात काय कामं नाहीत म्हणून ती करतात, पण तसं नसते. आम्हाला पण कामं आहेत भरपूर. आणि विषय काय आहे की काहीतरी सुधारायचंय, काहीतरी करायचंय तर ह्या महिलांनी काहीतरी शिकवायला पाहिजे आणि पुढे न्यायला पाहिजे. मी आता गावात दशपर्णी अर्क तयार केला, जी पाला जो झाडा जी शेरड म्हणजे ढोरं खाणार नाहीत, जी जनावरं खाणार नाहीत, तो पाला आम्ही एकत्रित केला, तो चिरला, बारीक करून घेतला, गोमूत्र गायीचे शेण हे सगळं एकत्र करून ते आम्ही एका मोठ्या टाकीत ठेवलं. ते मोठ्या टाकीत ठेवल्यानंतर ते आम्ही म्हणजे सगळं काय जे काय असेल ते मोजून घेतलं. मोजून घेतल्यानंतर ते संध्याकाळी 1:30 वाजताचं ते वरती फुलून आलं, असं टाकी पूर्ण भरली. त्यावेळेला अश्विनताईंनी मला फोन केला की ताई अशानं असं झाले आणि ते वरती आले बघा, फुलून आलंय आणि तुम्ही इकडे या. आम्ही संध्याकाळी 1:30 वाजता सगळ्या जमल्यानंतर एक मोठी टाकी आणली. त्याच्यात ते संध्याकाळी 2:30 वाजेपर्यंत आम्ही ते भरून तिकडे वतलं. 2:30 वाजता पूर्ण ते काम केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी लोक बोलायले की ही संध्याकाळची पण झोपत नाही. घरातल्यांनी सांगितलंय की ह्या वेळेला तू शेत करायला लागली आहेस, त्याच्यातनं जे भात काय पीक येईल, गेल्या वर्षी जे काही झाले ते भात आम्हाला इथं पाहिजे, नाहीतर तू ते काहीतरी औषध आणून मारशील ते जळून बसेल, असलं काय नको. तर तसं काय होणार नाही, म्हणजे ती गॅरंटी आहे. आणि ते बघितले आम्ही दशपर्णी अर्क केलेलेच, म्हणजे ती फवारणी मारून बघितली, चांगला रिझल्ट आलाय आम्हाला. आता तुम्ही म्हणालात की घरची तुम्हाला बोलायची किंवा आता पण बोलतायत, पण त्यांचं कसं असतंय की आपण म्हणतोय की एक यशस्वी पुरुष होण्यामागं काहीतरी पाठीमागं महिलेचा हात असतोय, तसं तुमच्या मागं कोणाचा हात किंवा घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे? आधी जेव्हा त्यांना कळालं की तुम्ही गटशेती करताय, एकत्र महिला येत आहेत, त्यावेळेचा प्रतिसाद आणि आत्ताचा प्रतिसाद काय बदल झालाय का तसंच आहे? नाही, पहिल्यापासून माझ्या मिस्टरांचा मला लय सपोर्ट आहे. म्हणजे नवरा माझा पाठीमागे खंबीरपणे, म्हणजे जे काय करायला लागलोय त्याच्यात साथ असते त्यांची, की जेणेकरून की या गावात काहीतरी सुधारणा होऊ दे आणि महिला सक्षम होऊन द्यात. महिलांनी बँक माहित नव्हती, बँकेचे पुस्तक कसं छोटं असते मोठं असते हे काही माहित नव्हतं यासनी. बचत गटामुळे काय झालं की महिला बँकेत जायला लागल्या, स्वतः व्यवहार करायला लागल्या. ते बँकेत जाऊन ते स्लिप भरण्यापासून पैसे काढून आणण्यापर्यंत आता त्यासनी समज आली आहे तशी. आमच्या गावात एसटी नाही, तिथनं घाणवडेपर्यंत चालत जायला लागते, 3 किलोमीटर तिथनं वरती चालत यायला लागते. त्याच्यामुळे आता त्यांच्या त्या स्वतः जातात, स्वतः येतात. आम्हाला कुणाला म्हणजे म्हणायला लागत नाही की बाबा चल गाडी घेऊन जाऊन येऊया, कारण का त्यावेळेला आम्हाला स्लिप भरायला लागते. स्लिप भरताना सही करायला लागते. यांचं ट्रेनिंग पण मी घेतले, एक 3 दिवस ट्रेनिंग घेतले सही शिकवायचं. गावातल्या सर्व महिला एकत्रित करून 3 दिवस ते सही शिकवण्याचं ट्रेनिंग घेतले. त्यासनी कसं बोलायचं, बाहेरल्या जगात कसं जायचं ह्याचं पण मी ट्रेनिंग त्यासनी दिले. आणि उमेद अभियानातनं एवढं मात्र म्हणजे निश्चित झाले की महिला सक्षम 100% होते. मनात आलं तर सगळं करू शकते. जशी झाशीची राणी होऊ शकते तशी महिला शेतातली पण झाशीची राणी होऊ शकते. आता काय की एकत्र येऊन करताय, एकत्र आलात की प्रत्येकाचा विचार वेगवेगळं असतात, त्यांना सामावून घेणं पण एक टास्क असते. तर असं काही झालं का की कुणाचा विचार पटलं नाहीत किंवा दुरावाला नाही, एकत्र राहतात? तसं झालं ते. त्यावेळेला म्हणजे आम्ही 15-16 जणी होतो, तर त्यातल्या त्या 2 जणी यायच्या, ती मी येतो नाही येतो असं त्यांचं चालू झालं 2 जणींचं. त्यासनी सांगितले की करायचं तर सगळ्यांनी एकत्र करायचं, ते माझं काम करून येतो नंतर तुझं काम करून येतो असं नको. त्यांच्या त्या बोलल्या की तुमचं तुम्ही करा, आम्हाला यायला जमत नाही. त्या दोघी पण बाहेर निघून गेल्या. त्याच्यावर आम्ही 2 महिने झाले एकत्र येतात. शेतातने शेणखत विस्कटणे, प्रत्येकीच्या शेतातने आमचं आता शेणखत विस्कटून झाले. प्रत्येकीच्या शेतातले नाही 2-3 जणांची नांगरट आम्ही पूर्ण केल्या. अजून आमची थोडीशी राहिली आहे नांगरट, ते नांगरट बांध जो कट्टा ह्यांचे मिस्टर नाहीत आणि ह्यांचा मुलगा कोल्हापूरला, त्यांचा बांध आम्ही 2 वर्षाचा बांध पडलेला परवा जाऊन घालून आले सगळ्या एकत्र जाऊन.
तर 2 वर्षाचा बांध आम्ही ह्या वर्षी पूर्ण केला. म्हणजे अभिमान आहे की आम्ही काहीतरी करायला लागलोय आणि त्याच्यातनं महिलांनी काहीतरी नवीन काहीतरी शिकायला मिळायला लागले. बाकीच्या महिलांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? नाही, बाकीच्या महिलांचा चांगला आहे, पण विषय कसा आहे की ती करते म्हणून तुम्ही करू नकोसा असं ह्यांना बोललं जाते सारखं की ती करते तुम्ही करू नकोसा. त्यात कसं आहे, रोटर चालवणे हे म्हणजे मला शिकवले, घरात शिकलोय मी. मिस्टरांनी आमच्या म्हणजे बाहेर गेलेत की ते कधीतरी आपल्याला करायला लागते, त्यामुळे ते आम्ही करतोय. तसं तुम्ही करू नकोसा असं ह्याचनी बोलले जाते. त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे आता? त्यांना सांगायचं आहे की आम्ही आधी करतो आणि मग तुम्हाला सांगतो काय ते. गटशेती करताय तर आत्मविश्वास लागतोय, तर त्यात काही बदल झालाय का? तुम्ही करू शकताय असं तुम्हाला वाटतंय, तर कसं वाटतंय आता तुम्हाला? उत्साह वाढलाय बघा आमचा. उत्साह वाढला. एकत्रित महिला म्हणजे सगळ्या आम्ही एकत्र येतोय, एकमेकीला दुःख सांगतोय घरातली की हे बाई माझं असं झालं तसं झालं, हे विषय आमचा असतोय. त्याच्यातनं आम्ही काहीतरी मार्ग काढतोय आणि त्यातनं आम्हाला छान वाटते, मस्त वाटतंय. एकत्रित आम्ही सगळे एकत्र मस्तपैकी बसतोय, बोलतोय, जेवणाचा डबा एकत्र खातोय आणि दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी घरला गेलो सुद्धा कंटाळा येत नाही. होय. आता फार्मर कप मिळाल्यानंतर काय करणार तुम्ही? फार्मर कप मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा म्हणजे आई रासाईला नमस्कार करीन की तिचं नाव आम्ही दिलं तर तिच्यामुळे आमचा जयकार झालाय, तो एक विषय आहे. आणि ज्या वेळेला ते आम्हाला पैसे मिळतील त्यावेळेला आम्ही महिलांच्यासाठी काहीतरी करू, म्हणजे महिलांच्यासाठी आम्ही एखादा उद्योग उभा करू आणि त्यातनं त्यासनी रोजगार देता येईल ही योजना मी त्यात 100% करेन. कारण का आमच्या गावातल्या महिला एक 5 ते 6 किलोमीटरवरती भांगलायसाठी जातात, ऊस भांगलायसाठी. आमच्या इकडे ऊस वगैरे काय नाहीये, म्हणजे साधी जिरायत सगळी शेती. त्याच्यात आम्ही घरात बसून त्यासनी काहीतरी उद्योगधंदा देण्याचं काम करणार आहे, ही आमची इच्छा आहे बघा. उमेद अभियानाअंतर्गत स्पर्धेत सहभाग नोंदवत या महिला आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. समाजाच्या अडथळ्यांना न जुमानता स्वतःच्या कष्टावर उभी राहत असलेल्या या महिलांची प्रेरणादायी यशोगाथा. अजून काय स्वप्न जे पूर्ण करायचं आहे तुम्हाला? स्वप्न पाण्याची सोय जास्त करायची आहे, गाव सुधारायचं आहे, महिला सक्षमीकरण करायचं आहे. परत जी मुलं शाळेला जात नाहीत त्यांच्या शाळेचा सुद्धा खर्च आम्हाला उचलायचा. परत जी वृद्ध आहेत म्हणजे ज्यांचं पैसा वाचून ह्याच्या वाचून राहते त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा आणायच्या आहेत. आता कसं झालंय की शेती मागं पडत चालल्या, कारण औद्योगिकरण वाढत चाललंय आणि मुलांना किंवा मुलींना त्यांच्या आवडीनिवडी बदलत चालल्या, त्यांचं राहणीमान बदलत चाललंय. तर अशा महिलांना किंवा अशा मुलांना तुम्हाला काय सांगायचं आहे, ज्यातून तुम्हाला संदेश द्यायचा आहे की शेतीसुद्धा एक उत्तम पर्याय आहे, की त्या शेतीमुळं आपण जगू शकतो. आणि औद्योगिकरण का वाढते, कारण राहणीमान बदललंय सगळ्यांचं आणि विचारसरणी सुद्धा बदलल्या, की असायला पाहिजे आपल्याकडे काहीतरी, किंवा बंगला असणं, शेती असणं. नवरी बघायला गेलं की हे सगळं लागते, पण तिनं शेतात नाही जायचं, हे पण कुठेतरी बदललं पाहिजे, तिनं पण ते केलं पाहिजे. तर काय तुम्हाला काय वाटते याबद्दल? शेती सगळ्यांनी केली पाहिजे, कारण का ज्या वेळेला शेतकरी जिवंत आहे त्यावेळेला तुम्ही मोठी लोक जिवंत आहे हे आम्हाला वाटते. कारण का ज्या वेळेला आम्ही पिकवतोय त्यावेळेला तुमच्या तिकडे येते. असं म्हणजे कसं की भात आम्ही इकडे करतोय, ते भात आम्ही विकतोय, ते विकल्यानंतरच तुम्ही विकत घेता. ज्या वेळेला आम्ही भात करणारच नाही त्यावेळेला तुम्ही विकत घेणारच कुठे? लॉकडाऊनच पाडलं. हा, शेताचं. हा, जर आम्ही कणी शेताचं लॉकडाऊनच पाडलं समजा, म्हणजे जर आम्ही ते शेत नाहीच केलं तर तुम्ही खाणार काय? तसं ज्याची थोडी थोडी शेती आहे त्यांनी सुद्धा सेंद्रिय शेती करा. आणि जो दशपर्णी अर्क आहे म्हणजे जीवामृत आहे, दशपर्णी अर्क आहे, ते जे आपण जे घरात तयार करणार आहे तो त्याच्यावरती फवारणी मारा, म्हणजे जेणेकरून की विषबाधा आणि इंजेक्शन. आता छोटा एवढा कोबीज जरी असला तर तो दुसऱ्या दिवशी मोठा एवढा होतोय, तर त्याला इंजेक्शन दिलं जाते. तसं काही नको, स्वतः करा, स्वतः राबा, त्याला वेळ लागून दे पण चांगलं खा. असं काही दिवसानं शेतीच ही व्यवसाय असणार. हा, सगळी आणि थोड्या दिवसांनी हा व्यवसाय होणार 100%. हे सेंद्रिय शेती म्हणजे करायचं हे असं ठरलं की ज्या वेळेला शांताराम कांबळे सर आमचे सर आहेत आणि मोरे सर, ती दोघं पण इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला एक डेमो दाखवला की हे अशानं असं करायचं आहे, हे असा व्हिडिओ असा आहे, हे असं बघा. त्याच्यानंतर ह्या सगळ्याच
म्हणजे एक जसं काय एकजूट असल्यासारखं त्यावेळेला सुद्धा त्यांनी बघितल्यानंतर लगेच सांगितलं की हे आम्ही करणार. म्हणजे ह्यांच्यात मला तरी वाटतंय की जिद्द 100% आहे आणि या करून दाखवतील. घरच्यांप्रमाणे महिलेनं कसं साक्षात घरात असलं पाहिजे, किंवा नवरा म्हणतोय किंवा सासू सासरा जे सांगतात ते महिलेला करायला लागते की सुनेला करायला लागते. होय. तर आता तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेतलाय, तर आता कसं वाटतंय तुम्हाला? स्वतःचा निर्णय स्वतः घेतला म्हणजे छान वाटतंय की मी माझ्या पायावर उभा राहू शकतोय. परत मी कुणावरती हे नाही डिपेंड नाही. म्हणजे काय की मी त्यानं केल्यानंतर मी करणार आहे असं काही नाही, आणि त्यानं करायला पाहिजे त्यावेळेला माझं काहीतरी होईल नाही. मी स्वतः हे करू शकतो. जे आम्ही कसं घरात परंपरा चालवली आहे का नाही म्हणजे शेतीची, ती आम्ही परंपरा चालवून केलेली नाही. आता सेंद्रिय शेती म्हणजे इथनं आम्ही पायाच घातला आहे सेंद्रिय शेतीला. इथनं पुढे सगळे असणे म्हणजे आम्ही केली आणि आम्हाला जर उत्पन्न जास्त मिळालं तरी पारंपरिक शेती कोणीच करणार नाही. या तर सेंद्रिय शेतीच इथनं पुढे चालू राहील. भविष्यात गट शेती वाढवण्याचा काय तुमचा मानस आहे का? तुम्हाला गट शेती गट वाढवायची? शेती केली आहे पुढल्या म्हणजे ह्या वर्षीचे पीक बघून पुढल्या प्रत्येक जण गट शेतीच करेल असं आम्हाला वाटतं. विश्वास वाटतोय तुम्हाला? दशपर्णी अर्क तयार करण्यापासून ते शेतातील प्रत्येक काम स्वतः करण्यापर्यंत या महिलांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. अनेक अडचणी, मर्यादा आणि समाजातील नकारात्मक दृष्टिकोन यांना न जुमानता या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. आज त्या फक्त भातशेती करत नाहीत, तर ग्रामीण भागातील महिलांसमोर स्वावलंबनाचा नवा आदर्श उभा करतायत. समाज काय म्हणेल याची पर्वा न करता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहिलं तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होत जातात, हे चव्हाणवाडीतील या महिला आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत. चव्हाणवाडीतील या महिलांची ही जिद्द आणि एकजूट ग्रामीण भागातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेतीतून परिवर्तन घडवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच यशस्वी हो हीच अपेक्षा.